ज्ञानवैराग्यजांचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आज आपण मनाच्या श्लोकामधील 68वा श्लोक पाहत आहोत। बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विकराळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंतित जावा। मागच्या मनाच्या श्लोकाच्या वेळेला प्रभाते मनी राम चिंतित जावा या शब्दाचं विवेचन थोडक्यात झालं। यावेळा थोडासा त्याचा विस्तार करणार आहे। आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे कि पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी। रात्रीचा हा जो चौथा प्रहर आहे 3 वाजता सुरू होणारा तिथपासून ते 6 वाजेपर्यंतचा हा प्रहर अत्यंत उपयुक्त आहे। एक तर या काळामध्ये जो वायू वाहतो त्याला अमृत स्राव असं म्हणतात, म्हणजे तो आमच्या शरीरासाठी मनासाठी अत्यंत उपयुक्त असलेला आहे। त्याचप्रमाणे हे जे सगळे साधक आहेत हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत साधनेला बसलेले त्या साधकाची जी पात्रता आहे किंवा जे त्यामधले जे सिद्ध आहेत हे जे काही साधना करतात त्या साधनाच्या व्यवज त्याचे तरंग संपूर्ण देशभर फिरत असतात। आणि आम्ही हे समजण्याचं काही कारण नाही की आमच्या गावातही कोणी सत्पुरुष नाही, आमच्या भागातही कोणी सत्पुरुष नाही। तोही ध्यानाला बसलेला असतो, तोही साधनेला बसलेला असतो। कारण ह्या सगळ्यांना माहिती आहे की सकाळच्या वेळची केलेली साधना दिवसभरासाठी नसे जीवनासाठी उपयोगी पडणारी आहे। त्यामुळे ते साधनेला बसतात आणि जेव्हा ते साधनेला बसतात त्याच वेळेला आम्ही सुद्धा साधनेला बसलो तर आमच्या साधनेमध्ये त्यांच्या आलेल्या व्यवज मदतीला येतात, ते तरंग आमच्या उपयोगी पडतात आणि त्यामुळे आमचंही ध्यान त्या काळात लवकर लागू शकतं। संध्याकाळच्या वेळेला लागणार नाही, एखाद्या वेळेला दुपारच्या वेळेला लागणार नाही, परंतु सकाळच्या वेळेला जर आम्ही बसलो आणि थोडीफार साधना केली तरी ती जास्त उपयोगी होते। म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा हे जे या ठिकाणचं पालुपद आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही सकाळी जे चिंतन कराल ते तुम्हाला दिवसभर उपयोगी पडणार आहे। म्हणून उठल्या उठल्या प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं, भगवंताचं नाव घ्यायचं, त्याचं चिंतन करायचं। पुढे वैखरी राम आधी वदावा, तोंडाने रामाचं नाव घ्यावं, त्याला वैखरी वाणी म्हणतात। आम्ही जो हरिपाठ वगैरे सामूहिक रीतीने म्हणतो तो सगळा वैखरी वाणीतला आहे, परंतु चिंतन हे आत चाललेलं आहे। आणि म्हणून हे चिंतन जर आम्ही सकाळच्या वेळेला केलं तर ते जास्त उपयुक्त होतं। यासाठी या चरणाचा या ठिकाणी थोडक्यात उल्लेख केलेला आहे। अत्यंत आवश्यक असलेलं आमच्या साधनेसाठी हे चरण आहे, हे लक्षात ठेवायचं। आता आपण एका चरणाचा थोडक्यात विचार करणार। बळे आगळा राम कोदंडधारी, आमच्याकडच्या जवळजवळ सगळ्या देवता शस्त्रधारी आहेत। भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन असेल तर प्रभू रामचंद्रांचं कोदंड म्हणजे धनुष्य आहे। ते धनुष्य कशासाठी आहे हो? धनुष्य परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। मग माझ्या मनात कधी कधी प्रश्न येतो, मी परित्राणाय साधूनांमध्ये बसतो का विनाशाय दुष्कृतांमध्ये बसतो? रावण कुंभकर्ण विनाशाच्या दुष्कृतांमध्ये बसले, पण त्याच वेळेला विभीषण असतील, सुग्रीव असेल, हे कोणत्या बाजूने आहेत?
परित्राणाय साधूनाम सज्जनांच्या बाजूनी आहे, म्हणून त्यांचं रक्षण करण्याकरता भगवंत येत असतील. आणि हातामध्ये हे जर कोदंड त्यांनी धारण केलं असेल तर या कोदंडाचा उपयोग ते धर्माच्या रक्षणासाठी करणार आहेत. म्हणून आम्ही जर धर्माच्या बाजूनी असू तर आमचं हे सहाय्य भगवंताला झालं पाहिजे, म्हणजे भगवंतही आम्हाला सहाय्य करणार आहेत हे आम्ही लक्षात घ्यायचं. दुसरा एक या ठिकाणी महत्वाचा जो भाग आहे, महाकाळ विकराळ तोही थरारी. आमच्या ह्या ईश्वरी तत्वापुढे, प्रभू रामचंद्रांच्या पुढे, भगवान श्रीकृष्णांच्या पुढे महाकाळ याला म्हणतात, तो सुद्धा थर कापतो. एक छोटस उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. ते उदाहरण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. पांडव वनामध्ये असताना अश्वत्थामा भगवान श्रीकृष्णांच्याकडे आला आणि भगवान श्रीकृष्णांना असं म्हणाला की मी तुमच्याकडे काही ना काही मागायला आलोय, ते तुम्ही मला द्याल का? भगवान श्रीकृष्ण तर अहो दातेच आहेत, उदार आहेत. ते म्हणाले, अश्वत्थामा तू द्रोणाचार्यांचा मुलगा आहेस, म्हणजे गुरुपुत्र आहेस. अर्जुनाचे गुरु काय, माझे गुरु काय, त्यामुळे तू गुरुपुत्र असल्यामुळे तुला न देण्यासारखी माझ्याकडे एकही गोष्ट नाही. तू मागशील ते देईल. फक्त माझी एक अट आहे. ती अट अशी आहे की ती वस्तू तुला वापरता आली पाहिजे तर न्यायची. शोभेत ठेवण्यासाठी या ठिकाणाहून रथामध्ये उचलून 4 जणांनी ठेवायची आणि न्यायची, याच्यासाठी न्यायची नाही. अश्वत्थाम्याला त्यात काही विशेष वाटलं नाही. आणि म्हणून अश्वत्थामा, मला आधी आणखीन एक गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की अश्वत्थामा त्या काळातला एक गाजलेला योद्धा आहे, पराक्रमी आहे, शक्तिशाली आहे, सामर्थ्य संपन्न आहे. आणि म्हणून आणि दुसरी एक गोष्ट आपल्या मनामध्ये कधी कधी आली पाहिजे की भगवान श्रीकृष्णांचं जे सुदर्शन आहे ते एका बोटात फिरून ते सगळीकडे फेकतात, म्हणजे ती चकती आहे असं नाही. तर महाभारताने आणि भागवताने सुद्धा वर्णन केलंय की भगवान श्रीकृष्णाचे जे सुदर्शन आहे त्याला सहस्रधारा आहे. सांगायचं तात्पर्य की ते अत्यंत वजनदार आहे. अश्वत्थाम्याने भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शनाला हात घातला. त्याला वाटलं हे आपल्याला डाव्या हाताने उचलता येईल, व हात घातला, डाव्या हाताने हल्लं नाही. उजवा हात लावला, त्यांनी हल्लं नाही. दोन्ही हात लावले आणि उचलण्याचा प्रयत्न केला, अर्धा इंच सुद्धा उचलता आलं नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय आणि प्रभू रामचंद्र काय, आमच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत. तर त्या सुदर्शनाला, त्या काळच्या एका योद्ध्याला दोन्ही हाताने सुद्धा उचलता आलं नाही. त्याला भगवंताच्या शक्तीची तुलना आणि कल्पना करता येईल का? संपूर्ण जग एका बाजूला झालं आणि दुसऱ्या बाजूला भगवंत असतील, यामध्ये जर संघर्ष झाला तर भगवंताचा विजय होईल. इतकं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. असे हे आमचे सामर्थ्य संपन्न प्रभू रामचंद्र आहे. आणि म्हणून आम्ही त्यांची जी उपासना करायची ती एका अर्थाने सामर्थ्याची सुद्धा आहे. हे सामर्थ्य माझ्या उपयोगी यावी, मला प्राप्त व्हावं, मी त्याचा ज्या वेळेला दास होईल त्यावेळेला उपयोगी पडेल. आणि मी जर रावणासारखा, कुंभकर्णासारखा विरोधी ह्याच्यात राहील तर त्याच शस्त्राने ते नाश करतील. म्हणजे ज्या ठिकाणी यमाचं सुद्धा काही चालत नाही त्या ठिकाणी सामान्य माणसाची गती काय? आता यमाचं सुद्धा चालत नाही म्हटल्यावर मला प्रभू रामचंद्रांच्याही जीवनातला एखादा दाखला द्यावा लागेल. प्रभू रामचंद्रांच्या अवतार कार्याची समाप्ती होण्याच्या वेळेला यम धर्म त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले आणि चर्चा चालू असताना कोणालाही मध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून शेवटीला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला ठेवलं. सांगायचं तात्पर्य, अहो यम घेऊन जायला झाला होता पण घेऊन जाऊ शकत नाही. त्याला माहित होतं की मी यांना घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून चर्चा करण्याच्या निमित्ताने सांगण्यासाठी आला की भगवंत तुमचं या ठिकाणचं काम धर्मसंस्थापनेचं पूर्ण झालंय, मी तुम्हाला नेऊ शकत नाही, तुम्हीच आपला अवतार समाप्ती करा, या हे सांगण्यासाठी तो आलाय. आणि आपल्याला माहिती आहे यमाने नेलं नाही
यांनी स्वतःहून आपल्या अवताराची समाप्ती केलेली आहे आणि ते निजधामाला शरयू मध्ये प्रवेश करून गेलेले आहे. सांगायचं तात्पर्य, काळ सुद्धा ह्या आमच्या भगवंताला घाबरतो, इतके ते पराक्रमी आहेत. म्हणून आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, जर यमाची सुद्धा त्यांच्या समोर प्रज्ञा नाही तर आमच्या सारख्या सामान्यांचं काय हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा प्रकारचं समृद्ध असलेलं, लक्षात ठेवा, ज्याला शरण जायचंय, ज्याचा दास व्हायचंय, तो पराक्रमी असला पाहिजे, तो सर्वश्रेष्ठ असला पाहिजे, कोणाचाही दास होऊन चालत नाही. म्हणून आम्हाला जर भगवंताचं दास व्हायचं असेल तर ते भगवंत कसे आहेत, तर ते कोदंडधारी आहेत आणि हातातलं कोदंड धर्माच्या रक्षणासाठी आहे आणि अधर्माच्या नाशासाठी आहे. हे लक्षात घेऊन आम्ही प्रभू रामचंद्रांची उपासना अंतःकरणापासून केली आणि ती जर सकाळी सुरुवात झाली, प्रभाते मनी राम चिंतित जावा, तर आमच्या जीवनातल्या सगळ्याच्या सगळ्या चिंता पूर्णपणे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं मला वाटतं. आजच्या या श्लोकाच्या संदर्भात एवढंच विवेचन पुरेस आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.